काय करताय तुम्ही आज जेवायला? आज जेवायला मुगाची आमटी करणार आहे. ह्या चपात्या केलेत आणि काय केले मम्मी? भेंडी केले ना? भेंडी घेवड्याची शेंग केले आणि ह्या चपात्या ताक केले. बाबा आणि भैया वैरणीला गेलेत. मग ती दोघं यायच्या आधी पटापटा काम करून म्हणजे स्वयंपाक करून घ्यायचा आणि म्हणजे ती दमलेली असतात ना, त्यासाठी मग पहिल्यांदा त्यांना जेवायला वाढायचं आणि नंतर मग जनावरांची ती कामं असते, ती शेतातली कामं असते ती मग जेवण करून आता जेवतेत आणि नंतर जातेत शेतामध्ये. आणि पाहुणे रावळे पण आलेत घरी भरपूर, त्यामुळे स्वयंपाक मला आणि मम्मीला जसं पटापट उरकावं लागते. थोडीशी खराब झाली, मग मम्मी म्हणली की तुला थोडीशी मदत करते आणि मग जाऊन झोपती म्हणली. झाले आता सगळी कामं झालेत, स्वयंपाक होत आलाय, देवाची पूजा झाली, कपडे भांडी पण झालेले आहेत, सगळी टोटली कामं संपलेली आहेत. फक्त आता चपात्याच तेवढ्या लाटून घ्यायच्या आणि सगळ्यांना पटापट जेवायला वाढायचं. ती मूग भाजून घेतलंय. कशासाठी? मुगाची आमटी करायची, हिरव्या मिरचीची घालून मूग शिजवून त्याचे हिरव्या मिरच्या घालून आमटी करून. तुला सर्दी झाली आहे का? सर्दी कणकण ताप चालूच आहे, काय ना काय असतेच. पोरं कुठे गेली? बाहेर माहिती ना, लक्ष वाटतं. ट्रॅक्टरवर गेलेत दोघ जण. भैया आणि विशू घरी बंगल्यात. जेवायला चहा प्यायला जेवणार ते पण हाक मारावं लागते जेवायला ये. तिथं पण असं. चला बाई, आमचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. ब्लॉग प्रणिता दत्त फॅमिली. बाय बाय.